नमस्कार, आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र न्यूज, जनसामान्यांचे निर्भीड व्यासपीठ। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। नाशिक शहराला सांस्कृतिक आणि धार्मिकतेचा वारसा मोठ्या प्रमाणात लाभलेला आहे। येथे रंगपंचमीचा उत्सव हा पारंपरिक रहाड संस्कृती म्हणून साजरा केला जातो। रंगाने भरलेल्या मोठ्या हौदात उडी मारून रंगोत्सव साजरा केला जातो। नाशिकमध्ये पेशवेकालीन परंपरेपासून चालत आलेली रहाड संस्कृती अजूनही नाशिककर पाळत आहे। जुन्या नाशिकमध्ये पेशवेकालीन रहाडी आहेत। यंदा रंगपंचमीसाठी त्यापैकी 7 रहाडी खुल्या झाल्यात। यंदा शिवाजी चौक साती आसरा मंदिराजवळील रहाडी कित्येक वर्षानंतर डुबण्यासाठी खुली करण्यात आली आहे। जुना नाशिक शिवाजी चौक परिसरातील बंद असलेली 50 ते 60 वर्षांपूर्वीची रहाड उघडण्यात आली आहे। अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या त्या परिसरातील भद्रकाली पोलीस स्टेशन हद्दीत पोलिसांमार्फत त्या रहाडीला परवानगी नाकारण्यात आली होती। परंतु परिसरातील सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील सर्व पदाधिकाऱ्यांनी नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेऊन सर्व प्रकारची हमी घेतल्याने या रहाडीला परवानगी देण्यात आली आहे। त्यामुळे नाशिक शहरांमध्ये हिंदू मुस्लिम भाईचारा कायम असल्याचं दिसून आलंय व जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांना चपराक मिळालाय। रंगपंचमीच्या दिवशी महंत पंडित व नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते श्रीफळ फोडून विधिवत पूजा करण्यात आली। नंतर रहाडीत उड्या मारून रंगपंचमीला सुरुवात झाली। या ठिकाणी सर्व जमलेल्या मुलांनी या रहाडीत रंगोत्सवाचा आनंद लुटला। याच ठिकाणी या रहाडीत महिलांसाठी 1 तास राखीव ठेवण्यात आला असता महिलांनी पण या रहाडीमध्ये आनंद उत्सवाचा आनंद लुटलाय। या प्रसंगी नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कळ, साती आसरा देवी देवस्थानचे संस्थापक अध्यक्ष भगवान कहार, शिवसेना बाळासाहेब उद्धव गटाचे डीजी सूर्यवंशी, शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे नेते ऋषिकेश चौधरी, संतोष कहार, सतीश परदेशी, सूरज परदेशी व परिसरातील सर्व नागरिक उपस्थित होते। यावेळी भद्रकाली पोलीस ठाण्यांकडून मोठा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी तबरे शेख, नाशिक।